हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। महायुतीतला विधान परिषदेचा वाद, दिल्ली दरबारी, एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसही जाणार दिल्ली दौऱ्यावर। आगे आगे देखो होता है क्या। शिंदेंची शिवसेना बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्याच्या चर्चांवर हितेंद्र ठाकूरांचं सूचक विधान। शिवसेनेकडून क्षितिज ठाकूरांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता। कांद्याला 24 रुपये प्रति किलो भाव द्या। चांदवडमध्ये मवियाचा कांदा क्रांती महामोर्चा, हजारो शेतकऱ्यांसह अडवला मुंबई आग्रा महामार्ग। कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत। मवियाच्या कांदा क्रांती आंदोलनावर फडणवीसांची टीका। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी थेट दिल्लीला साकडं। उद्या केंद्र सरकारसोबत बैठक घेऊन कांदा प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। डिझेलच्या दरवाढीचा एसटीवर इफेक्ट, भविष्यात एसटीची दरवाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे संकेत। मीरा रोडच्या क्लस्टर वन परिसरात बकरी ईदच्या कत्तलीवरून राडा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, विरोधानंतर बकऱ्यांना इतर ठिकाणी हलवलं। मुंबईतल्या फ्लॅटमध्ये चालवल्या जात असलेल्या ड्रग्ज फॅक्टरीचा पोलिसांकडून पर्दाफाश, 50 कोटी 74 लाख रुपये किमतीचं एमडी ड्रग्ज जप्त। विदर्भकरांनो काळजी घ्या, पुढच्या 24 तासात येणार भयंकर उष्णतेची लाट। विदर्भातल्या 5 जिल्ह्यांना मंत्रालयाकडून हीट अलर्टचा मेसेज। आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अनेक वाघ दीर्घकाळापासून दिसत नसल्यानं वन्यप्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण। बंगळुरूतील वन्यजीव छायाचित्रकाराची वन विभागाकडून 3 दिवस चौकशी। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई लगतच्या मीरा रोड मध्ये तणाव निर्माण झाला। सोसायटीत आणलेल्या बकऱ्यांच्या कुर्बानीला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध केला, त्याला किरीट सोमय्या यांनी साथ दिली, त्यामुळे वादाला राजकीय वळण मिळालं। बघूया दिवसभरात नेमका काय राडा घडला। मुंबई जवळ असलेल्या मीरा रोड मध्ये झालेला हा राडा। मीरा रोड मधील पूनम इस्टेट क्लस्टर या वसाहतीत बकरी ईद निमित्तानं आणलेल्या बकऱ्यांवरून आणि इथं उभारण्यात आलेल्या शेडवरून वाद झाला। ही शेड हटवण्यात यावी अशी मागणी रहिवासी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केली। त्यानंतर शेड हटवण्यात आली, मात्र या ठिकाणी बकरे कायम होते। या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या परिसराला भेट दिली। या परिसरात दुपारी मोठ्या संख्येनं जमलेल्या नागरिकांनी हनुमान चालिसेचं पठण केलं। यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखलं। यावेळी काही ठिकाणी धक्काबुक्की आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली।
या वादानंतर या परिसरातील बकरे दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. हिंदू बांधव आहे, त्यांना तिथे भरपूर त्रास होतोय, मुलांना त्रास होतोय, त्यांना बघायला बरोबर वाटत नाहीये, तिथे दुर्गंधी पसरलेली आहे, तिथे घाण पसरलेली आहे. त्याच्यामुळे हिंदू बांधवांना श्वसनाचा म्हणा किंवा अजून पण त्यांना आजार होत आहे, तर त्यांची सगळ्यांची खूप नाराजगी त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. जो घटना चल रही है मीरा भाईंदर में, हर सोसाइटी में ये चीज दूर हो और जो ऐसी कार्रवाई, जो ऐसी घटना कर रहा है विदाउट परमिशन का सेट बांध रहा है, उसके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई हो. तुम्हाला माहिती आहे ईद येणार आहे, या ठिकाणी नवरात्री येते, दिवाळी येते, सगळं सण येतात. सण यायच्या अगोदर तुम्हाला माहिती असतं ना, तर त्याच्यावर तुम्ही प्रिकॉशन का नाही घेतलात? नगरपालिकेच्या माध्यमातून त्याला पण नोटीस द्यायला पाहिजे होती पोलीस प्रशासन हाताशी देऊन. आणि तुम्ही जो म्हणालात आगीमध्ये तेल टाकण्याचा 100% मीरा भाईंदरचे या ठिकाणी प्रताप सरनाईक साहेब आहेत, नरेंद्र मेहता आहेत, या ठिकाणी मुझफ्फर हुसैन दिग्गज नेते या ठिकाणी आज आहेत मीरा भाईंदरमध्ये. तर बाहेरचे नेते कोणतरी येऊन या आगीमध्ये तेल टाकण्यापेक्षा या ठिकाणच्या नेत्या लोकांबरोबर बसून या ठिकाणी कुठल्या ना कुठे समतोल राखायला पाहिजे होती, आमची मागणी आहे. बकरी ईदच्या निमित्तानं दिल्या जाणाऱ्या बकऱ्यांच्या कुर्बानीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पेटला. मुंबईतल्या हाऊसिंग सोसायट्या, चाळी आणि रहिवाशी संकुलांमध्ये कुर्बानीला परवानगी न देण्याची मागणी मुंबईच्या महापौरांसह भाजपच्या नेत्यांनी केली. कत्तलीमुळे रहिवासी भागात स्वच्छता राखणं अशक्य असल्याचं या पत्रात म्हटलंय. मुंबई महापालिका हो या आसपास की सभी महापालिका में महापालिका की जवाबदारी है कुर्बानी के लिए मार्केट हो, मटन शॉप हो, वहाँ पर व्यवस्था होनी चाहिए. व्यवस्था कम है तो व्यवस्था बढ़ानी चाहिए. लेकिन कोई भी हाउसिंग कॉम्प्लेक्स में, कोई भी हाउसिंग सोसाइटी में, कोई भी चाली में खुले में बकरा काटने नहीं देंगे. मोठा जर आक्षेप असेल तर मला असं वाटतं स्लॉटर हाऊस असतील, शॉप्स असतील, त्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही बकऱ्यांची जी कत्तल असते ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन करू शकता. पण अशा पद्धतीने जर विभागामध्ये जर विरोधाची भावना असेल तर करू नये. कारण हे सगळं करत असताना मुंबई महानगरपालिकेची मग ती स्वच्छता असेल, त्याची व्यवस्था असेल, ही एवढी महानगरपालिकेकडे पण व्यवस्था नाही आहे. भाजप समाजात वाद निर्माण करत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे नेते अबू आसिम आझमींनी केला. सोसाइटीज़ के अंदर एक तरफ कोने में पर्दा लगा के हमेशा जहाँ कुर्बानी होती आई है, लेकिन आजकल जो है ना माहौल ख़राब करके ये लोग जो है इस तरह की स्टेटमेंट देते हैं. मैं समझता हूँ ये बिल्कुल गलत चीज़ है. इस देश में हर धर्म के लोग अपना त्यौहार मनाते हैं, सबको संविधान के मुताबिक सबको इजाज़त है. लेकिन जब मुसलमानों के त्यौहार आता है ना तो जानबूझ करके ये बजरंग दल के लोग, ये बीजेपी के लोग इस तरह की चीज़ें करके पोलराइज करने के लिए ये करते हैं. मीरा रोडमध्ये यापूर्वी जेपी इन्फ्रा सोसायटीत कुर्बानीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. मीरा भाईंदरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. पोलिसांनी जेपी इन्फ्रा सोसायटीसह आसपासच्या भागात नुकताच फ्लॅग मार्च काढला. आता पुन्हा एकदा पूनम इस्टेट क्लस्टर वसाहतीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या व्हर्च्युअल कुर्बानीच्या विधानानं राज्यातलं राजकारण तापलेलं आहे आणि कॉम्प्युटरवर बकरीची कुर्बानी द्या असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. आणि त्यानंतर मुस्लिम समाजानं संगणकावर अशा प्रकारे कुर्बानी द्यावी आणि सण साजरा करावा असं विधान नितेश राणेंनी केल्याच्या नंतर त्यावरती राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. आणि असा सल्ला राणेंनी दिल्यानंतर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे नेते हाजी आराफात शेख यांनी राणेंना घरचा आहेर दिलाय. ईदच्या धार्मिक भावना आधी समजून घ्या असा सल्ला आराफात शेख यांनी दिलेला आहे. जो अगर हिंदू समाज सगळ्यांचा ऐकत असेल तर मुस्लिम समाजाने पण ऐकावं. उलट त्यांचं कौतुकच होईल. लोक डोक्यावर उचलून घेतील अगर त्या कम्प्युटरवर बकरी दाखवली और ये मेरी बकरी और ये मैं काट रहा हूँ बोले मुल्लाजी, ऐसा कसं बोललं तर खुश होतील सगळे. स्क्रीन कडे बघत अल्लाह अकबर बोलतील लोक खुश होतील. पिठावाले सत्कार करतील त्यांचा.
अगर नीतीश राणे इस तरीके की बात करते तो एक दिन वो कागज का बकरा बनाए और मटन कागज का खा और उसका स्वाद ले तो आपको समझेगा। इस तरीके से नीतीश राणे हमारे अच्छे दोस्त थे, लेकिन उन्होंने इस तरीके की बातें करना आज मंत्री बनने के बाद, जिस विभाग के वो मंत्री है, आज बकरा मुर्गी ये खाता मत्स्य विभाग उनके अंडर में है, तो उन्होंने खाटिक समाज को यानी बकर कसाब जमात को, मुस्लिम खाटिक को और हिंदू खाटिक को, दोनों को सपोर्ट करना चाहिए। ये व्यवसाय कैसा